नमस्कार, जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया पनीर रोल. पनीर रोल बनवण्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. 1 चमचला थोडी कमी साखर आहे. आपल्याला साखर टाकून घ्यायची. आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चपाती बनवण्यासाठी. त्याच्यात टाकायचं आहे दूध गरम केलेलं. तर मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे कोमट. तर ते आपल्याला टाकायचं आहे. आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं. तर मी अर्धी वाटी दूध टाकलेलं होतं. तर आपल्याला परत अर्धी वाटी पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर मी थोडं थोडं करून पाणी टाकते आणि पीठ मळून घेते. तर आपल्याला पीठ छान मऊ मळून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं तेल टाकून घेते. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी ठेवायचं आहे. तर आपण आता रोलचा मसाला तयार करू. तर मी इथं 2 चम्मच तूप घेते. तर मी टाकून घेणार याच्यात गरम मसाला थोडासा. तर तुपाऐवजी राईचं पण तेल टाकतात. तर 1 चम्मच लाल तिखट, तर 1 चम्मच कलरवालं मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, तर थोडीशी हळद टाकायची आहे. तर हाफ टीस्पून मी जिरा पावडर पण टाकून घेते. अर्धा चम्मच चाट मसाला, तर थोडीशी कसुरी मेथी. तर मी थोडासा ओवा पण टाकून घेणार आहे चुटकीभर. त्याने टेस्ट खूप छान येते. तर चवीपुरतं मीठ. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तर आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर मी अर्धा कप दही टाकून घेते. तर आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे. याच्यात आपल्याला टाकायचं आहे आता पनीरचे पीस. तर मी हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. तर आपले पनीरचे रोल एवढे भारी होत आहेत ना, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मिक्स झालेला आहे. तर मी इथं पॅन ठेवलेलं आहे. आपल्याला टाकायचं आहे 4 चम्मच तेल. 1 चम्मच मी लसणची पेस्ट टाकून घेते. तर आपल्याला हे मसाला टाकून घ्यायचा आहे पनीरचा. तर आपल्याला हे याचं पाणी आहे ना, दह्याचं पाणी, तो आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. तर आपलं दह्याचं पाणी चांगलं सुकलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा. मी 1 कांदा कापून घेतलेला आहे. तर आपल्याला 1 शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. 1 टोमॅटो. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही, तर थोड्या मऊ करून घ्यायच्या आहे. आपल्या वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर आपला रोलचा मसाला तयार झालेला आहे. तर आपण आता चपाती बनवून घेऊ. तर आपलं पीठ खूप छान मऊ झालेलं आहे. तर मी छोटे छोटे असे पेढे बनवून घेते पहिला. तर याचे छान गोल पातळ पातळ आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत पूर्ण. तर आपल्याला तूप लावून शेकून घ्यायचे आहे. तर मी थोडं थोडं तूप लावून घेते. तर आपल्याला सगळे अशाच शेकून घ्यायचे आहेत. आपल्याला खाली फॉइल पेपर लावायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला अशी चपाती ठेवायची आहे. तर आपल्याला ही चटणी लावून घ्यायची आहे पुदिन्याची. तर हे आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि लिंबू पिळलेला आहे. तर मी आता पनीर मसाला टाकून घेणार. तर आपल्याला आता फोल्ड करून घ्यायचं आहे रोल. बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि याला फॉइल पेपरने. तर आपल्याला अशा प्रकारे सगळे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले सगळे रोल इथं तयार आहेत. तर आपले अशा प्रकारे आपले रोल तयार आहेत, पनीर रोल. तो खूप टेस्टी आणि खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ट्रायल करून बघा. आणि पुदिन्याची चटणी आहे, पुदिना आणि दह्याची.
तर इथं कांदा, लिंबू पण आहे आणि एवढी भारी लागते ना चवीला. तर तुम्हाला आजचे माझे पनीर रोल आवडले तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.